काय सीन आहेत यार, जबरदस्त. यस यस, पुन्हा एकदा थ्रिल. वाह क्या रे तेरी माया, अभी बहुत 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 ऊपर चढणं आहे बहुत. इथे ब्रेक मारून चालणारच नाही भाई. बाप रे, तिकडून खालून आलोय पण एकदम खालून. तिकडून आलो मी, तिकडून वरून. नको टेन्शन घेऊ, मस्त परफॉर्मन्स दिला असतो. मस्त, सर्वात घाणेरडा रोड आहे. आहे ग, अरे वाट लागली वाट. हॉर्नेट आहे भाई, लक्षात ठेवा भाई. कैसा था एक्सपिरियन्स? सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही आहोत लेह सिटीमध्ये. लेह सिटीवरून आम्ही आता आमचा परतीचा प्रवास चालू केला आहे. काल आमचं तुफान ऑफरोड झालं आहे. आमचा कालचा एक्सपिरियन्स खूप भारी होता, अल्टिमेट एक्सपिरियन्स. काल संध्याकाळी लेह सिटीमध्ये यायला वेळ गेला बराच, कारण माझी गाडी मला खूप त्रास देत होती. आम्ही चांगला पास करून आलो. सो चांगला पास खूप कठीण आहे चढायला. गाडीचा स्पीड 10 आणि 20 बस, त्याच्या पुढे जातच नव्हता. फर्स्ट आणि सेकंड गिअरवर आम्ही गाडी चालवत होतो. सेकंड गिअर पण माझा काम करत नव्हता नीट. एवढी हालत माझ्या गाडीची बेकार झालेली. तर त्यातून कसाबसा वर आलो मी. आणि जसं घाट म्हणजे जो चांगला पासचा घाट खाली उतरायला सुरुवात केली आणि तिथून लेह सिटी 45 ते 50 किलोमीटर अंतरावर असताना माझी क्लच केबल अचानक तुटली. मी विदाऊट क्लच केबल गाडी 35 किलोमीटर चालवत आणली लेह सिटीच्या आसपास, एक 10 किलोमीटर अंतरापर्यंत. आणि ट्रॅफिक तिथे चालू झाल्यामुळे मी एका साईडला शांत बसलो. नशीब मी एक्स्ट्रा क्लच केबल कॅरी केली होती काल. सो लगेच चेंज केली. पिंट्याला बोलवलं, पिंट्याची हेल्प घेतली मी, आणि आम्ही दोघांनी क्लच केबलचं काम केलं. आणि मग आमच्या स्टेला आम्ही गेलो. मजा आली, पण हा अनुभव परत मिळणार नाही. थोड्याच वेळात आम्ही आता लेहच्या बाहेर पडू. आणि आजचं डेस्टिनेशन तुम्हाला तर माहिती आहे, सरचू. लवकरात लवकर सरचूमध्ये पोचण्याचा प्रयत्न करणार होतो मी, कारण आम्हाला पुढे स्टे शोधून परत आराम करायचा आहे. आणि उद्याचं डेस्टिनेशन मनाली असणार आहे. काहीतरी बोलला रे, लेट्स गो. लेह टू मनालीचा जर तुमचा प्लॅन असेल तर तुम्हाला तांगलांगला पास मिळेल. 51 किलोमीटर अंतरावर तांगलांगला पास आहे. परत आपल्याला हाईट घ्यायची आहे. बघूया आता माझी गाडी कशी सर्वाइव्ह करते. वेगळेच आहे तिकडचे खंडर. आपल्या जांबा दगडासारखा कलर आहे. हा झाड बघ, लय भारी आहे. मुख्य आणि पिंट्या माझ्या मागे आहेत, कारण आता ज्या मी टॉपला जाणार आहोत तिथे बऱ्यापैकी चढ आहे. चढामध्ये माझी गाडी थोडी गडबड करेल असं मला वाटतंय. सो मी पुढे चाललोय, तेवढं टाइम मी कव्हर करेन. इकडे ब्युटी आहे रे, आतल्या साईडला आहे खूप, पण भारी आहे. गया मैं नहीं गया, अभी जा रहा हूँ. गया 13,901 फीटवर आहे. जुनं होमस्टे इथं आहे. मग नऊ कुठं आहे? नऊ नया है वह, नऊ है वह. तात्याच्या गाडीने काहीतरी खाल्लंय, काहीतरी बॉनवेटा काहीतरी प्यायलंय भाई. कसला जातोय तो यार, कसला जातोय बघ ना तो. तेच ना, खारदुंगला टॉप करताना त्याच्या गाडीला जो हात लागलाय माझा,
मला वाटतं माझ्या गाडीची एनर्जी पण त्याच्या गाडीत गेली, माझ्या गाडीचा आत्मा त्याच्या गाडीत. म्हणजे असं उतार आला ना की माझ्या जीवाला जरा म्हणजे बरं वाटतं, जरा धीर येतो, मला धीर येतो. काय साफ आहे डाळ साईडने. पण कालसारखे चढ नाही आता हे, बघितलंस काय तू? काल बेकार, काहीतरी बेकारच होतं हे. गाडीचा स्पीड आहे 30च्या पुढे काही जात नाही आहे आणि सेकंड गिअरच्या पुढे काही टाकू देत नाही आहे गाडी. वाह क्या रे तेरी माया, अभी बहुत ऊपर चढ़ना है बहुत. हे पण मला वाटतं मिंट्या 13,000 खालीच होती ना, आता बऱ्यापैकी आपण वर आलोय. बघ बस बघ 18,000 फीट आहे मिंट्या. अरे म्हणजे खारदुंगला पेक्षा जास्त आहे तांगलांगला, तरीच हे भाई रिअल ॲडव्हेंचर करत येतात. ओ येस, उमलिंगला हायेस्ट पास आहे. सेकंड हायेस्ट कुठला आहे? हा आहे ना, हा बाईक राईडसाठी असं नाही, हा पासच हाईटवाला आहे वर्ल्डमध्ये. असा पास कुठेच नाही आहे पुऱ्या वर्ल्डमध्ये. बघ ना भाई, अरे कुठून आलोय आपण खाली. आता ते जे खाली दिसतंय ना तुम्हाला, ही ग्रीनरी, ती पण हाईटवरच आहे. अरे कुठे आमचं दापोली 2,000-3,000 अल्टिट्यूडवर, हां 2,000 आणि 2,500 आमचं दापोली, आणि आत्ता कुठे आम्ही 17,000 आणि 18,000 करतोय. अचिव्हमेंट, खूप मोठी अचिव्हमेंट आहे ही आमच्यासाठी. आमच्या गाड्या इथे आणून आम्ही चालवणं, आम्हाला एकमेकांना आमचं कौतुक खूप आहे. आमच्या घरच्यांना पण वाटतं, आमच्या मित्रपरिवाराला सगळ्यांना आमचं कौतुक आहे. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. बट इझी नक्कीच नाही आहे. मी कालपासून बघतोय ना, अगदी लेहपर्यंत आम्ही व्यवस्थित गेलो. बाईक 7-7, 8-8 तास राईड केले. सोपी गोष्ट नाही आहे ती एवढ्या हाईटवर. आणि लेह सोडल्यानंतर जो आमचा ॲडव्हेंचर चालू झाला आहे तो आत्तापर्यंत चालूच आहे. पुढची गँग आमच्या पुढे गेली, कारण त्यांच्याकडे हिमालयन, बुलेट 350 वगैरे अशा बाईक्स आहेत. हे चला, आहे मी पुढे, मी थांबलो तर गडबड होईल माझी. सो आम्ही थांबलोय, आमचं त्रिकूट थांबलंय, आम्ही एकमेकांची साथ देत चाललोय. ठीक आहे, अगदीच काय वाईट पळत नाही गाडी, व्यवस्थित जाते. आत्ता 40चा स्पीड आहे गाडीला माझ्या, काही इश्यू नाही. आपल्याला हे बघा, इथे वरती जायचं आहे, त्या टोकाला, तो टॉप आहे तांगलांगला टॉप. आपले शिंदे साहेब थांबले तिथे, काय विषय आहे समजून घेऊया. 18,000 हाईट आहे तांगलांगलाची, मला आत्ता सांगितलं नाही मी. काय वेगळं वाटत नाही, पण गाडीला थोडंसं हे, पण गाडी पळते, अगदी बंद नाही पडत आहे. घ्या ना त्यानं पण द्या. हो भाई, वो बाद में मलना, अब ये खा लो. ये खाओ ना, केला खाओ. सरचू 160 किलोमीटर राहिलंय. पिंट्या, अरे आलो वर आपण. अरे तुला सांगू काल का त्रास झाला. कालचा जो चांगला पासचा जो हे होता ना रूट, तो थोडा डीप होता, उंच होता, ह्याच्यापेक्षा उंच होता. अरे बघ ना, इथे 40-45 चालते गाडी माझी. चांगला पास चांगला नाही आहे, नाव फक्त चांगलं आहे त्याचं, चांगला नाही आहे तो, बेकार आहे भाई. इकडून दिसतंय, वरच्या गाड्या बघ कशा दिसत आहेत. तुम्ही चला व्हा पुढे, आता येईन मी, नका टेन्शन घेऊ. आता काय गाडी बंद नाही पडणार माझी. मला फक्त पेन भेटू दे, पेन. इथे पेन अडकवतो आणि असे बांधतो फ्लॅगवर. कोई बुलेट भी आपकी? हाँ, रेड कलर की है क्या? रेड कलर की, वो बाइक खराब हो गई है लाटो पे,
बाइक खराब खड़ी है, वो कह रहे हैं वापस भेज दो, आपके साथ और बुलेट्स भी हैं और बाइक्स भी हैं, राइट? हिमालयन है ना? हाँ तो डोमिनार के लिए बोला खराब हो गया अराउंड 27 किलोमीटर पहले। ओके सर, थैंक यू थैंक यू थैंक फार अवे, एक बार पकड़ लो, वरना खड़े रह जाएंगे। यू ओके सर, ओके थँक यू हे असं असतं मित्रांनो, जो माणूस आम्हाला गाईड करत होता, ज्याला राईड करायची सवय आहे, जो रायडरच आहे, सोलो रायडर बाबू भैया, त्यांची गाडी खाली बंद पडली लाटोमध्ये. खूप लांब आहे इथून 28 किलोमीटर, आणि या पहाडी घाटी ह्या घाटी रस्त्यांमध्ये 25-26 किलोमीटर खूप असतात. मी चाललो पुढे, मी आणि मुक्या, कारण आम्हाला बरंच वरच्या टॉपला जायचं आहे. बाकी शिंदे दादा आणि पिंट्या आणि ते बाबू भैया ते येत आहेत मागून. जबरदस्त रूट आहे तिकडून, त्या तो डोंगर आहे तिकडून पण रूट आहे. तो उतरायला असेल की काय आयडिया नाही. 1 2 3 4 स्टेप आहेत अजून, तेव्हा आपण पोचू वरती. बाप रे, तिकडून खालून आलोय, पण एकदम खालून डीप. बघून भीती वाटते त्या रूटला. मित्रांनो, पिंट्या खाली थांबलाय आमच्या एका गाडीची वाट बघत. सोबत शिंदे सरकार आहेत. हा बाबू भैया बोलतो महिन्यातून 2 ट्रिप मी बाहेर करतो अशाच. मग जर लडाखला तुम्ही आलात तर तयारीतच जायला पाहिजे होतं ना. आम्ही वेडे, आम्ही एवढे म्हणजे अडाणी असून याच्या आधी एवढी मोठी लॉंग ट्रिप कुठेच केलेली नाही. तसं असताना सुद्धा आम्ही पोस्टपेड सिम तिघांनी काढले, तयारीनिशी आलो. पूर्ण प्लॅन होता आमच्याकडे व्यवस्थित. सगळे आता चुकामुक झाले ना. आम्ही दोघेजण पुढे आहोत, पिंट्या आणि तो शिंदे दादा तिथे थांबलाय. वर त्या बाबू भैयासोबत शिंदे दादांचा पुतण्या पण आहे. तो कंटाळलाय त्या बाबू भैयाला. बाप रे, क्या सीन है यार, जबरदस्त. झाले बर्फाचे डोंगर सुरू झाले. आता अगदी मनालीपर्यंत मला वाटतं हेच बघायला मिळणार आहे. नशीब पाऊस नाही इकडे, स्नोफॉल वगैरे नाही आहे. स्नोफॉल मला बघायचा होता यार, मिस केला. आपल्याला ते बघा तिकडून, आता इकडून जाऊन तिकडून असं फिरत डोंगर कापत जायचं आहे. हे सगळं ग्लेशियरचं पाणी वितळायला लागलं ना की इथं चिखल होतं यार. हे बघ, तेव्हा दिसलात तुम्ही मला, आम्ही दिसलो काय? इकडचा व्ह्यू जबरदस्त आहे. समजलं मला आता बायकर्स इकडून काय येतात. इकडून दोन्ही गोष्टी करायला मिळतात. एक म्हणजे व्ह्यू कॅप्चर करायला मिळतात, आणि दुसरं म्हणजे ॲडव्हेंचर. ह्या रोडला ॲडव्हेंचर भारी आहे. तो जो श्रीनगर जम्मूवाला रूट आहे ना, तो यार सैनिक रूट आहे. ए आलो, तांगलांगला टॉपला आलो आपण. कोण? बाबूभाई नाही दिसत आहे इथे. ए मुक्या, बाबूभाई इथे नाही ना? अरे काय फालतूगिरी यार. अरे तांगलांगला आपलो, थांबूया इथे. थांब आता. कुठल्या मंदिरात? या मंदिरात? आई शपथ. स्नोफॉल होता इकडे बाई. 1 आठवडाभरापूर्वी इकडे स्नोफॉल होता. स्नोफॉल. चला इथे फोटो वगैरे काढूया आता. फायनली आम्ही तांगलांगला पासला पोहोचलोय. तांगलांगला टॉप. कुठला मुक्या तांगलांगला. आमचा एक रायडर तिकडे मागेच राहिलाय. इथून खूप लांब असणार आहेत ते. त्यांच्या बाईकला थोडा प्रॉब्लेम आलाय.
आता मी मुक्या पिंट्या ते शिंदे दादा आणि टिपू भाई आम्ही 1 2 3 4 5 जणच आता तांगलांगला पावसाला पोहोचलोय. हॅलो सर, वेअर फ्रॉम? कैनरा. ऑन साइकिल? कहाँ जा रहे हैं? अभी आपको हिंदी आती है? थोड़ी थोड़ी. अरे भाई मस्त मस्त मस्त. अभी तो आप सर आप कैनरा से कैमरा से. हाँ. कब आए इधर? 3 सप्ताह. 3 weeks. 3 weeks. पर बहाई आ रहा बड़ा है. भाई हाँ हाँ. ऐसी कर. ऐसा करूँगा. यांच्या स्पिरिटला ना भाई नादच करायचं नाही. आमचं इंग्लिश बेकार आहे मला माहिती आहे. आमचं इंग्लिश No, he brings from Canada. आमचं इंग्लिश सर्वात घाणेरडं इंग्लिश आहे. बट यांचं स्पिरिट काय असेल यार. हे कॅनडामधून आलेत आणि लडाखला सायकल चालवत आहेत. हा इकडे त्यांचा भाव येतोय जबरदस्त. How are you? It was ग्रेट the ग्रेट. last 3K. Every Great. 100 meters I'd stop. Great, sir. Well done. हवा टाईट झाली यांची, बोलणार नाही. Thanks. आपका salute है. सॅल्यूट सॅल्यूट आहे आपलं सॅल्यूट. Oh my God. Take a break. हा Go Yes. 20 seconds. Take a break. Oh my God. I तो बताओ ले. That was hard. हे फॉरेनर्स आहेत कॅनडावाले. आमचं इंग्लिश लय घाणेरडं इंग्लिश आहे आमचं, पण बोललो त्यांना समजतंय आणि त्यांना थोडं हिंदी पण येते भाई. आता आम्ही इथे जातोय इथे फोटो घ्यायला. अरे काय स्पिरिट असेल मुक्या. तू विचार कर, गाडी आणून आमची फाटते आपली. ये साइकिल. हा हे सायकल घेऊन बोलतात ना, काय नाही वाटत आम्हाला. एनर्जी नेक्स्ट लेवल एनर्जी. हा फोटो काढून घे बरं. हो तेच, हे पण बोलताय आमच्यासोबत फोटो काढूया. हा थंबनेल भाई थंबनेल. ते बोलतात ना मराठी माणूस आपला जगाच्या कानाकोपऱ्यात गेल्यावर कुठेही भेटणार. तसंच झालंय. आम्ही आता तांगलांगला पासला पोहोचलोय. एक गाडी आम्हाला येताना दिसली CB200X आणि आम्हाला गाडी ती ओळखीची होती. तर ती गाडी होती आमच्या गावातले जे चिनाल दादा आहेत रेडीज, आपल्या शेजारीच आहे. आपले शेजारीच आपल्या आहेत. घरापासून एक 2-5 हा, मिनिटांवर आहे. जवळ शेजारीच आहेत. तर त्यांची गाडी होती. आम्ही गाडी बघून पुढे गेलो तर त्याने आम्हाला ओळखलं आणि ते आम्हाला तांगलांगला पासला मिळाले. दादा ये ना. शिनाल दादा त्यांची वाईफ. हाय. बोलतात ना जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्याचा आपला मराठी माणूस आपल्याला मिळणार आहे. तसंच झालंय. भाई आपले बाबू भैया खूप वेळ झाला आलेत. यांच्या गाडीला थोडा काही प्रॉब्लेम झालेला. आम्ही बराच वेळ थांबलो, 1 तास 1.5 तास जास्त झाला आम्ही इथे थांबलोय. मध्ये पण थांबलेलो, आता पण थांबलेलो. ठीक आहे चला, चांगली गोष्ट आहे आले ते. आता जाऊया पुढे सर्चूसाठी. मध्ये कुठेतरी थांबून नाश्ता वगैरे करू. सो तांगलांगला एक बराच वेळ थांबलो तांगलांगला टॉपला, कारण बाबू भैयाची आम्ही वाट बघत होतो. हा जो टॉपचा टॉप होता म्हणजे टॉपचा पास होता तांगलांगला, तो आम्ही पास केला आहे. आत्ता भीती नाही, आता मी सर्वाइव्ह करू शकतो व्यवस्थित. आपली गाडी जिंदाबाद. हॉर्नेट आहे भाई, लक्षात ठेवा. एवढं लोड घेऊन चालते ती. माझं एकट्याचंच वजन 85 आहे यार. माझं वजन 85. हे वरती लोड केलंय ते सगळं सामान. काय नाही, व्यवस्थित मस्त परफॉर्मन्स दिला यार. नको टेन्शन घेऊ, मस्त परफॉर्मन्स दिला असतो. मस्त परफॉर्मन्स, अजिबात नाही. मला जरा पण राग नाही तुझ्यावर. तू माझं स्वप्न पूर्ण केलंस ना भाई. इमोशनली अटॅच आहे तुझ्याशी मी. हा असं इमोशनल व्हायला होतं, कारण माझं स्वप्न होतं यार लडाख जायचं, तर हिच्यावरूनच जायचं. आणि ते स्वप्न यार हिने पुरं केलंय माझं.
थोडा आवाज जड होतोय, जाम इमोशनल व्हायला होतंय. काल नाही काय वाटलं, आज खूप वाटतंय. कारण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये हिने साथ दिली ना, जबरदस्त. पुढे होतो. मुख्य काहीतरी बोलतोय. हा जा पुढं. काय नाही, बरोबर आहे. अरे मेल्या, ठोकलीस त्याला, मधीच थांबवला. होय होय, काय सीन आहेत यार, जबरदस्त. आपल्याला असं फिरून इकडे जायचंय आणि असं चढायचंय हा डोंगर. रोड चांगला आहे रे बिंट्या, पण साला गाडी पळवू नाही शकत. पळतच नाही, काय पळवणार. तू पुढं हे नाही काय, माझ्याकडे मॅप आहे. हा एक समोर पूर्ण सपाट एरिया आहे, पूर्ण सपाट. हा नवीनच आता एक ऑफ रोड पॅच सुरू झालाय. ते समोरचे डोंगर बघा, असं वाटतं त्यांना असं कोरलेले शेप मध्ये. भयानक ऑफ रोड आहे हा. काय रे फॉर्च्युनर, काय केलंस? जो माझ्या गावातला जो दादा मला मिळालेला, चिन्नार दादा, त्याची 200 आहे. तो पण डबल सीट आहे भाई. उमलिंगला करून आलाय तो, खतरनाक. चला फायनली उतारा सुरू झालाय. आता हॉर्नेटला पॉवर येईल. बरं झालं. अरे कुठून कुठून आलोय आम्ही, बाप रे. हा काय हाईटवरच होतो यार मी, तरीच बोलतोय गाडी का त्रास देते मला. जुगल ब्रिज भाई, खूप वेळाने आता नेटवर्क आलंय म्हणून आता मॅप लावायला मिळालाय. आपले बंदे बरेच पुढे गेलेत, मी खूप मागे राहिलो खूप. एवढा भंगार रोड. आमच्या पन्हाळगजीत अशा लेण्या आहेत. काय कसलं आहे नक्की समजत पण नाही. नैसर्गिक आहे, नैसर्गिक एकदम. थोडं जवळ जाऊन बघूया. ए कुछ तो अलग है भाई. सोलो राईड बिलकुल करू नका इकडून. सोलो राईड प्लॅन करत असाल, कॅन्सल करा, कॅन्सल सोलो राईडचा. हा व्ह्यू बघा, हा व्ह्यू जबरदस्त आहे. हरवल्यासारखं वाटतं याच्यात. जा रे बाबा, लांबूनच जा माझ्या. चल बाबा इथून. शिट, एक्स्ट्रीम बेकार रोड आहे, एक्स्ट्रीम बेकार रोड आहे. सर्वात घाणेरडा रोड आहे. शी, खाली तरी आहे भाई. सावकाश, इकडून सावकाशच जावं लागेल. लेफ्ट साइड पकडून. पाणी पडतोय वरून. अच्छा,
कसला रोड आहे रे हा. पाठ दुखायला लागली. सकाळी 9:15 वाजता आम्ही राईड सुरू केले. अजूनपर्यंत कंटिन्यू राईड्स चालूच आहे. कंटिन्यू. अरे बघा आपली गँग इथे बसले येऊन. भाई कैसा था एक्सपीरियंस? एक्सपीरियंस कैसा था? हा असेल काय माहित. तो बोलतोय चकाचक कसा काय आलास. त्यांची हालत खराब झाली. हा हालत काय झाली ही बघ. हालत काय झाली. ऐक अरे वाट लागली वाट. भाई तिकडे गँग बसले आपली. चला जरा 2 मिनिटं रिलॅक्स होऊया. काय मग कसा वाटला टाइमलॅप्स? इथले ढगान या ढगांमध्ये जादूच आहे. तुम्ही नुसते जरी डोळ्याने बघितले ना तरी ते हलताना दिसतात. एवढे भारी आहेत. हे खाली जो झरा दिसतोय ना तुम्हाला त्यातून आम्ही पाणी बॉटल घेतले. बॉटलमध्ये पाणी घेतले. एवढा थंड आहे ना फ्रीज कमी पडेल याच्यासमोर. आज हवा टाईट झाली भाई. जेवढे वरती सुंदर नजारे तेवढेच घाणेरडे रोड. आम्हाला कल्पना पण नव्हती की मनाली रूट असा असेल. गाडी उडवलीस. ओके आता चढते का? ऑक्सिजनचा प्रॉब्लेम अजूनही या गाडीला आहे. हिमालयन तर चढेल यार. आपले वांदे आहेत. ये फुल थ्रोटल फुल थ्रोटल फुल थ्रोटल. ये 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 यो फुल थ्रोटल. यस. नको आता आता नको. इथून चढवायची हिंमत केली खरी. नाही हे जर गावाला असतं ना ह्याच्यापेक्षा डीप चढलो असतो. पण इथे ऑक्सिजनचा खूप प्रॉब्लेम आहे. बरोबर टोकावर चढलो म्हणजे रस्त्यावर चढलो आणि बाईक बंद पडली. हे बघा हॉर्नवर नाचतो येडा. पुन्हा एकदा थ्रिल. पुन्हा एकदा थ्रिल. अरे भाई हे करायला मजा येते यार. हे करायला मजा येते. ए व्यवस्थित या व्यवस्थित या. भाई भाई इथे ब्रेक मारून चालणारच नाही भाई. नो ब्रेक नो ब्रेक नो ब्रेक. नो ब्रेक नो ब्रेक नो ब्रेक नो ब्रेक नो ब्रेक. सही आहे. अरे भाई मला दाखवतो आम्ही कुठून आलो. वरती जाऊ दे मला. तिकडून आलो मी तिकडून वरून. जबरदस्त रूट है. चल जबरदस्त. ऐसा कुछ करने बोलो भाई हम राजी है. ये नुसता ऑफ रोड करने गया ना भाई दिमाग का दही हो गया. वाट लागली दिमागाची भाई. हट ऑफ रोड. हाय हाय मस्त खतरनाक. यही तो चाहिए था अपन को भाई. यही तो चाहिए था. अजून आहे वाटतं. थांब ए थांब मुक्या थांब. त्याला जाऊ दे त्याला जाऊ दे.
हे बघ, डावा पाय बाहेर काढत राहा, डायरेक्ट पडणार नाहीस. व्यवस्थित आहे, काय विषय नाही. पुन्हा एकदा थ्रिल आहे भाई. सो मला पाय ठेवू दे बरं. यस, ओके, एकदम ओके. ओके ओके ओके. यस यस. खतरनाक. मुक्या, तुझाच नाही माझा पण सरत होता. आपण जास्त ब्रेक अप्लाय केला ना की सरतो. हे एक्सपिरियन्स नाही विसरणार कधी, कधीच नाही. कॅमेरामध्ये कदाचित ते पॉईंट्स तुम्हाला नीट समजले असतील नसतील काय आयडिया नाही, पण खूप डीप होते. बट एकटे असाल तर तुम्ही अजिबात हिंमत करू नका या गोष्टींची. हा भाई नादखुळाचा आहे हा, सगळे शॉर्टकट शोधतोय. ए हा नको, हा डीप आहे, हा डीप आहे, नको. जे इझी वाटेल करू, असं वाटेल ना की आपण करू तेच करायचं. नको नको. बस फन फॅक्ट होता हा, आता नको. इथून सरचू 35 किलोमीटर आहे. पूर्ण घाट खाली उतरायचं आहे. तो उतरू, सरचूमध्ये स्टे करू. फायनली सरचूला पोचलोय आम्ही. आता पिंट्या आणि मुक्या कुठे थांबलेत तेच बघायचंय. इथे नेटवर्क आला जिओला, आपल्या नॉर्मल जिओला. हो, नॉर्मल जिओला आलाय. अरे मग मी सांगतोय काय तर कुठे रे, मी तर आपल्या जिओला. A few hours later. आम्ही सरचूमध्ये स्टे घेतलाय. पुढे जायची हिंमत नाही झाली कारण आज दिवसभर खूप ऑफरोड झाला आमचा. आणि तुम्ही इथे बघू शकता, आज वाजलेत रात्रीचे 8:15 आणि इथे तुम्ही उजेड बघू शकता. इकडे रात्र खूप उशिरा होते आणि दिवस खूप लवकर उजाडतो, 3-3:30 वाजता सकाळी. इथे आमच्या बाईक पार्क्स आहेत. गाडीचा थोडा इश्यू झालेला, केलंय तिचं थोडंसं काम, बघूया आता सक्सेस होतंय का. पिंट्याने मी राऊंड मारायला जातो. बाकी आमचा स्टे इथे असा आहे, तुम्हाला बघून स्टे वाटणार नाही. हा असा आमचा स्टे आहे. बेडरूम बाहेरून पूर्ण पत्र्याचं बांधकाम, आतमध्ये गरमीसाठी दाखवतो तुम्हाला. हे आतमध्ये गरमीसाठी असं दिलंय यांनी, पूर्ण पॅक करून दिलंय. हे ब्लँकेट्स आहेत आणि 1 2 3 4 5 हे सेपरेट नाही आहेत ना रे, एकच आहे. 5 गाद्या आहेत, चालेल. कधी वाटलं नव्हतं एवढा ऍडव्हेंचरस करायला मिळेल. फाटली आमची थोडक्यात, हातभर फाटली. म्हणजे 4 डोंगर वरती चढून 4 डोंगर उतरलेत आणि आपले कोकणातले डोंगर नाही आहेत, हे पहाड आहेत बाई इथले. आम्ही बोललो इथला ऑफरोड जरा हे असेल, आम्हाला वाटलं नव्हतं. कोकणाच्या आमचा रस्त्यांकडे लक्ष कमी, त्यावरती डोंगरावर लक्ष जास्त. लडाखचं ऑफरोडच आहे. फर्स्ट सेकंड त्याच्यावरती गाडी नाही अजिबात. लडाखचा ऑफरोड म्हणजे ऑफरोडच, त्यामध्ये हायवे अजिबात नाही. कम्पेअर नाही करू शकत. सो आमचे 2 पार्टनर्स गेलेच कुठे, झिंझिन ना, झिंझिन कुठेतरी आहे, कुठेतरी आहे. हा सरचूच्या पुढे आहे, सरचूच्या पुढे आहे ना. हा इथून 50-60 किलोमीटरवर झिंझिन म्हणून एक विलेज आहे, तिथे 2 पार्टनर्स गेलेत. बाकी आम्ही 5 जण इथे थांबलोय. इथे स्टे करणार, जेवणार वगैरे, मस्त आराम करणार. सकाळी लवकर उठून मनालीसाठी. मला आवडला असेल, लवकर उठून आणि मनालीला भेटायला जाणार. यस, 6 वाजता. जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये, जो असेल
सरजू टू मनाली. सरचू